नमस्कार, आरपी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये गरमागरम वडापावचा बेत म्हणजे एकदम भन्नाटच। आज आपण इथे बनवणार आहोत गरमागरम वडे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया। इथे आपण ही बटाटी मस्तपैकी अशी उकडून घेतलेली आहेत। बटाटी उकडून त्यांची साल काढून घेतलेली आहेत। जेव्हा आपण उकडण्यासाठी कुकर मध्ये ठेवतो ना, तेव्हा त्यामध्ये चवीपुरतं मीठ नक्की घ्या, कारण बटाट्यांना जर बटाटी उकडताना जर त्यामध्ये मीठ टाकलेला असेल ना, तर बटाट्यांना खूप चांगली चव येते। तर आता आपण इथे ही बटाटी तर घेतलेली आहे। आता ही बटाटी आपण मस्तपैकी अशी बारीक करून घेऊयात। आपल्याला एकदम सुद्धा जास्तीची बारीक नाही करून घ्यायची आणि जास्त जाड सुद्धा ठेवायची नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने बारीक केले तरी चालेल। आपण इथे स्मॅशर घेतलेला आहे, कारण स्मॅशरने सर्व बटाटे एक समान बारीक होतात। त्यामुळे आपण इथे स्मॅशरचा वापर केलेला आहे बटाटे बारीक करण्यासाठी। आपण आता इथे सर्व ही बटाटी मस्तपैकी अशी बारीक करून घेऊयात। इथे आपली आता सर्व बटाटी सुद्धा मस्तपैकी अशी एक समान बारीक करून झालेली आहेत। आपण आता हा स्मॅशर यामधून काढून घेऊयात। इथे आपण आता बटाटी तर बारीक करून घेतलेली आहेत। उकडलेल्या बटाट्यांमध्ये टाकण्यासाठी म्हणजे वडे बनवण्यासाठी आपण जो वगार बनवतो त्याला मिरचीचा ठेचा सुद्धा म्हणतात, तो ठेचा आपण आता बनवून घेऊया। इथे आपण आता भाजी बनवण्यासाठी म्हणजे ठेचा बनवण्यासाठी कढई तर आपल्या गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई सुद्धा आपल्याला चांगली गरम करून घ्यायची आहे। इथे आपली आता कढई सुद्धा चांगली तापलेली आहे। त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल। तेलामध्ये आपण घेणार आहोत पाव चमचा हिंग, अर्धा चमचा आपण इथे राई घेतलेली आहे, 1 चमचा घेतलेला आहे जिरा। राई, जिरा आणि हिंग आपला चांगला तडतडल्यानंतर आपण घेतलेला आहे ते आलं, लसूण आणि मिरची चांगलं ठेचून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली तरी सुद्धा चालेल, पण मिक्सरला जर आपण एकदम बारीक पेस्ट केली ना, तर मग मिरची, आलं, लसूण आपल्याला अजिबात दिसून येत नाही। आणि ठेचून घेतल्याच्या नंतर ना हे पहा, आपल्याला मिरची आणि आलं, लसूण अशा प्रकारे दिसून येतं। त्यामुळे आपल्याला ते चांगलं खलबत्त्यामध्ये ठेचूनच घ्यायचं आहे। मस्तपैकी हा ठेचा आपण आता तयार करून घेऊयात। आपल्याला या ठेच्यामध्येच आलं, लसूण आणि मिरची यांची फोडणी दिल्यानंतर आपल्याला वरून कढीपत्ता घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर कढीपत्ता तुम्ही तेलावर फोडणी देताना घेतला तरी सुद्धा चालेल। आता आपल्याला मस्तपैकी हे सर्व साहित्य आहे हे मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे शिजेपर्यंत। अजिबात काही कच्चं ठेवायचं नाही। आलं, लसूण आणि मिरची आपल्याला यामध्ये पूर्ण शिजवूनच घ्यायची आहे। मंद गॅसवरतीच आपल्याला हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे। आपण आता परत एकदा हा ठेचा आलटी-पलटी करून घेऊयात। पहा, इथे आपला मस्तपैकी असा ठेचा तयार झालेला आहे। यामध्ये आपण आता हळद आणि चवीपुरतं मीठ घेऊयात। इथे आपण घेतलेली आहे पाव चमचा हळद आणि घेतलेला आहे सोबतच चवीपुरतं मीठ। आपण इथे बटाटा उकडताना सुद्धा मीठ घेतलेलं, त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या। आपण आता परत एकदा ठेचा मस्तपैकी असा मिक्स करून घेऊयात। इथे आपला मस्तपैकी असा ठेचा मिक्स करून झालेला आहे आणि बटाट वड्यासाठी लागणारा आपला मिरचीचा ठेचा तयार आहे। पहा, दिसायला सुद्धा खूप छान दिसतो आणि सुगंध तर फारच छान सुटलेला आहे। यामध्ये आपण आता बटाटा मिक्स करून घेऊयात। इथे आपण हे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे, हे सुद्धा आपण ह्यामध्ये आता मिक्स करून घेऊयात। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटाट्यांमध्ये सुद्धा हा ठेचा आहे तो मिक्स करून घेऊ शकता। आपण इथे आता फोडणीला दिलेल्या ठेच्यामध्येच इथे उकडलेली बटाटी घेतलेली आहेत। इथे आपण आता बटाटे सुद्धा मस्तपैकी अशा ठेच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। इथे आपण आता हा ठेचा तर बटाट्यांमध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण भाजी काढून घेऊयात आणि पटकन गरम गरम असतानाच याचे वडे करून घेऊयात। ते आपण आता ही सर्व भाजी तर या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे।
तर आता मस्तपैकी आपण ह्यावरती वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात। बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती आपण जेव्हा गॅस चालू असतो तेव्हा त्यामध्ये नाही टाकायची, आपण वरून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीरीचा सुगंध आपल्या वड्यांना खूप छान येतो। आपण इथे घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर आपल्याला मस्तपैकी अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। पूर्णपणे कोथिंबीर आपल्याला वड्याच्या या भाजीमध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे। एकदम छान अशी आपली इथे बटाट वड्याची भाजी तयार झालेली आहे। आपण याचे छोटे छोटे वडे करून पाहूयात। हे पहा, आपल्याला मस्तपैकी वडे करून घ्यायचे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल वडे केलेत तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे, नाहीतर हे अशा प्रकारे जे चपटे वडे असतात तसे केलेत तरी सुद्धा चालेल। तर आपण आता इथे मस्तपैकी असे गोल गोल वडे करून घेऊयात। इथे आपण मस्तपैकी असे सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आणि सर्व वडे आपण एका साइडचेच बनवून घेतलेले आहेत। तर आता आपण हे वडे पहिले बॅटरमध्ये मिक्स करून तेलामध्ये सोडून घेणार आहोत। तर आता आपण वड्यांसाठी लागणारा बॅटर तयार करून घेऊया। इथे बॅटर बनवण्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। बेसन आपल्याला घेताना तो जरा चालवून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये ज्या काही गुठळ्या असतात ना त्या सर्व बाहेर निघतात। बेसन सोबतच इथे आपण घेतलेली आहे 1 चमचा हळद। इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ। बॅटर बनवण्यासाठी आपण इथे बेसन, हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे। तुमचे जर वडे छानपैकी फुलत नसतील किंवा फुगत नसतील तर तुम्ही त्यामध्ये खायचा सोडा वगैरे घेतला तरी सुद्धा चालेल। आपण इथे खायचा सोडा वगैरे काहीच घेत नाही, कारण आपले विदाऊट खायचा सोड्याने सुद्धा खूप छान असे वडे फुलतात। त्यामुळे आपण इथे आता बेसन, हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपण गरजेनुसार पाणी मिक्स करून चांगलं बॅटर तयार करून घेऊयात। बॅटर तयार करताना ना आपल्याला तो एकदम जाड सुद्धा करायचा नाही आणि एकदम पातळ सुद्धा करायचं नाही, जरा मध्यम मध्येच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण आपल्याला जेवढं लागेल तेवढंच गरजेनुसार घ्या, जास्तीचं सुद्धा एकदम पाणी घेऊ नका, नाहीतर मग आपलं बॅटर एकदमच पातळ तयार होतो। इथे आपण आता गरजेनुसार पाणी तर घेतलेलं आहे। मस्तपैकी असं आपण आता बॅटर फेटून तयार करून घेऊयात। जेवढा आपण बॅटर फेटून घेऊ ना तेवढा त्यामध्ये असणाऱ्या म्हणजे बेसनमध्ये असणाऱ्या सर्व गुठळ्या असतात त्या निघून जातात। त्यामुळे जेवढं घेता येईल ना तेवढं चांगलं आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारेच आपल्याला मस्तपैकी बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये वडे टॅप करून तेलामध्ये सोडून घेऊयात। ते आपण आता हा वडा घेतलेला आहे। वडा आपण मस्तपैकी बॅटरमध्ये असं टॅप करून घेऊयात। बॅटर घट्ट असल्यामुळे ना वड्याच्या वरची कोटिंग सुद्धा खूप छान होते। पहा, मस्तपैकी असा वडा आपण इथे बॅटरमध्ये टॅप करून घेतलेला आहे। आता आपण हा वडा तेलामध्ये सोडून घेऊयात। ते आपलं आता तेल सुद्धा मस्तपैकी तापलेलं आहे। तेलामध्ये आपण आता हा वडा सोडून घेतोय। आपल्याला मस्तपैकी असे सर्व वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। इथे आपण सर्व वडे आता एक एक करून तेलामध्ये सोडून घेणार आहोत। वडे सोडताना ना गॅस पहिला फास्टच ठेवा, म्हणजे वडे खाली चिपकणार नाहीत। आपण इथे आता एका टाइमला 4च वडे सोडून घेतलेले आहेत। तुमची जर कढई मोठी असेल ना तर तुम्ही एका टाइमला जास्तीचे वडे सोडून घेतलेत तरी सुद्धा चालेल। आपली इथे कढई लहान असल्यामुळे आपण इथे एका टाइमला 4च वडे सोडून घेतलेले आहेत। गॅस आपल्याला ना वडे सोडताना पहिला फास्टच ठेवायचा, म्हणजे असे वडे आपले खाली चिपकत नाहीत आणि पटापट असे सुटतात। त्यामुळे आणि वडे सुटले ना खाली की नंतर आपल्याला गॅस परत स्लो करूनच घ्यायचा आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला परत सर्व वडे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता आपण वडे मस्तपैकी असे अलटी पलटी करून घेऊयात। हे पहा, मस्तपैकी असे आपल्याला वडे आता हे अलटी पलटी करून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही साइड छानपैकी अशा आपल्या फ्राय होतील वड्यांच्या। आपण आता परत एकदा वडे अलटी पलटी करून घेऊयात, म्हणजे मस्तपैकी दोन्ही साइडून ते फ्राय होतील। एका साइडला जर आपण जास्त टाइम ठेवलं ना तर मग ते वडे आपल्याला खाली असे चिकटून राहतात आणि प्रेस होतात पूर्णपणे ते एका साइडलाच। म्हणून आपल्याला सतत वडे ना असे अलटी पलटी करून घ्यायचे आहेत।
इथे आपण बॅटर ना मस्तपैकी असं जाड घेतला होता आणि आपला बॅटर जाड असल्यामुळे वड्याच्या वरची कोटिंग सुद्धा खूप छान अशी जाड झालेली आहे। त्यामुळे बॅटर घेताना जरा जाडच घ्या। इथे आपले गरमागरम असे वडे तयार झालेले आहेत। तर आता आपण हे वडे काढून घेऊयात। पहा, दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि सुगंध तर फारच छान सुटलेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। थँक यू।